त्याचा मंत्री येणार, त्यांना माहित नव्हतं का त्यांना? जरा सस्पेंड नको. सस्पेंड नहीं करेंगे तो इनको शिक्षा कैसे मिलेगी? रुकिए जरा सर शिक्षा कैसे मिलेगी? अरे मैडम जरा रुकिए ना, मुझे बोलने दो. पूरे 21% जो जमीन है ना महाराष्ट्र की, वो जमीन का निगरानी करने के खाली 30,000 लोग. कितने? 30,000. तुमच्याकडे किती क्षेत्र आहे? हाँ मनगिरीत में किती किलोमीटरची रेंज आहे? 3500 हेक्टर. आता ही ताई काय सांगते, बोल जरा जोरात बोल. कुठले गाव मोजे राजेवली, जरा राजिवली, मौजे राजिवली. वागरालपाडा, सर्वे नंबर 145. जरा कागदावर लिहून द्या ना जरा. प्रश्न तुझा काय आहे? प्रश्न सांगितला, आता परत सांगायचं. प्रश्न ऐकून घ्या तुम्ही, ऐकून. सवाल ये है सर कि वागरालपाड़ा मौजे राजेवली में सर्वे नंबर ये जो नीचे दिया गया है इसमें नीचे क्या बोलो? 145 सर्वे नंबर 207, 208, 196, 209 यहाँ पर पहाड़ों को चीरकर हजारों रूम और दुकानें अवैध बन चुके हैं. और यहाँ पर हम अगर सवाल बनाते हैं या खबर के माध्यम से दिखाने की कोशिश करते हैं, कार्यवाही होती है सर, लेकिन अगले दिन वो जो अवैध शौचालय है वो फिर से बनकर तैयार हो जाता है. आता ही माहिती घ्या. त्या ठिकाणी पोलीस फोर्स आणून पूर्ण साफ करायचे आणि फॉरेस्टच्या जर जागेत असेल तर त्या ठिकाणी झाडं लावण्याचा कार्यक्रम आखून टाका. ओके, जागा तिथं कायमचा आपला पारा ठेवा आणि झाडं लावून टाका. खड्डे खोदाचं आपले डीएफओ कोण आहे? दिवाकर, निरंजन दिवाकरला फोन लाव रे. एक मिनिट. देखिए हमको प्रैक्टिकल काम करना है, प्रैक्टिकल काम. ये वही वाली जगह है जहाँ पे लैंडस्लाइड हाँ हाँ नारायण निरंजन जी कैसे हो? नहीं सॉरी कैसे, सॉरी नहीं बोला, बोलो. हॅलो, आता मी आलोय वसई विरार महापालिकेच्या नाला सोपाऱ्याच्या परिसरात. ते 2026चा अर्थसंकल्प हा जनतेला कसा फायदेशीर आहे याचं अवेअरनेस करण्याकरता ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री आणि पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री जबाबदारी माझ्याकडे आहे. त्या ठिकाणी जवळजवळ मोठे किती 100 प्रेस लोक आहेत, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडिया. त्याच्यामध्ये एका युवतीने प्रश्न विचारला, राजावळी हा जो एक आपला बीट आहे, राजावळी राजेवली राजेवली भोयदाकडे जावं आहे. पूर्ण हायवे पट्टा म्हणा. मोठ्या प्रमाणामध्ये झोपड्या बांधतात, विकतात. तर आपल्या त्या ठिकाणी वनपाल आहे, तर आरेफला यायला पाहिजे होतं, पण जाऊ द्या. वनपाल आपलं नाव काय? धनंजय पाटील आहे. तर त्या युवती सीज अलर्ट, तर तिनं सर्वे नंबर पण दिलेले आहेत. तर मी यांना सांगितले त्या पोलीस बंदोबस्त करून काढून टाकायचं आणि या पुढच्या पावसाळ्यामध्ये तिथे झाडं लावण्याचा पण कार्यक्रम करून टाकायचा. आपण मोठ्या प्रमाणात डिमॉलिशन केलेलं आहे सर. जरा नजर घ्या. मी आता दर महिन्याला मी वसई विरारला येणार आहे, त्याला ते पत्रकार सगळे भेटतील मला. परत तेच प्रश्न मला त्यांनी विचारून अशी माझी अपेक्षा आहे. ओके, सर.